सावकारांनी उत्तम दर्जाची दिलेत असं? 100% साहेबांचा तेवढा पूर्णपणे विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. कारण आसुळ पोर्ले हा एकदम त्यांचा बालेकिल्ला हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि त्यामुळं ह्या दोन्ही सीटा त्यांनी चॉईस केल्यात. ते त्यांच्या एकदम म्हणजे पाठीमागली पार्श्वभूमी बघून किंवा त्यांचं कामाची हे बघून आणि दोन्ही पार्टीचे ते चांगले नेतृत्व आणि पृथ्वीराज सरनोबत हे मागल्या वेळी पंचायत समिती सभापती असल्यामुळं त्यांनी बऱ्यापैकी हा मतदारसंघ पूर्णपणे त्यांच्या ह्याच्याखाली आहे आणि त्यांनी बरेच लोकांची कामं पण त्या माध्यमातून केलेत. आता पोर्ले गावातला जो प्रलंबित विषय आहे मैदानाचा, त्याविषयी काही पाठपुरावा ह्याच वेळी होईल का? 100% होणार. कारण ह्याच वेळी म्हणजे कसं आहे, आता बरीच वेळ मी विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आणि डेप्युटी सरपंच असल्यामुळं बरीच वेळ मी त्याचा जीवन शिंदे वगैरे असेल किंवा आमच्या गावातली बरीचशी तरुण पोरं आता बरीच वेळ 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, ह्या वेळी बरीच वेळ विषय तो म्हणजे उठून बसतो आहे. पण काय विषय होतो आहे की काही गावातल्या लोकांनी काही जण तळ करूया, काही जण ग्राउंड करूया, युवा पिढी आहे ती ग्राउंड करूया. मग आमचं मत आहे ग्राउंड हा का व्हायला पाहिजे, तर तळ्या संदर्भ काय आहे, इथून पाठीमाग आपली ढोरं बिरं सगळी जनावरं वगैरे सगळी ती शेतात असल्यामुळे ते होत नव्हतं. पण ह्यावेळी तरुण पिढी आता पूर्णपणे सगळी पुढे निघाल्यामुळं ह्याला ग्राउंडची गरज आहे आणि ग्राउंड ही 100% व्हायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आम्ही परवासुद्धा सावकाराशी जाऊन भेटून त्यांनी तातडीने एकदम 5 लाख रुपये आम्हाला ते हे सूचीकरण करायसाठी हे सुद्धा लावलं. तर त्याचं काम चालू झाले का? काम चालू झालं तर परत काही ठराविक शेतकऱ्यांचं ऊस जायचे होते आणि त्यातलं पाणी जे उपसा करायचं होतं ते ऊसातने वगैरे जायचं होतं म्हणून त्यांनी जरा काम थांबवायला सांगितलं. ह्या सगळ्या घोळामुळंच आता तरुण पिढी कुठेतरी अपक्ष उमेदवारी फॉर्म तरुणांच्या वतीनं भरणार आहे आणि त्यात जीवन शिंदेंचंच नाव चर्चेत येतं आहे. याविषयी तुम्ही काय म्हणाल आणि याविषयी काय मार्ग काढाल? कारण ह्याचं मताचं गणित बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही यावर काय मार्ग काढाल? आता तसं सध्या बघायला गेलं तर जीवन शिंदे हा आपला मित्र आहे. त्याची तळमळ ही का आहे तर पोरासनी कुठंतरी आपल्याला ग्राउंड पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, त्याने सध्या ते सगळी धडपड बघितलेली आहे किंवा तो सध्या क्रिकेटमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी असतो. त्यामुळं पोरासनी इतर हे बाबतीमध्ये ग्राउंड हे पाहिजे, त्याचं 100% त्याचं मत आहे. परत त्याला आम्ही खरोखर काय त्याला त्याच्या ह्याला वचनाला तांबेर लावून देणार नाही. 100% त्याचं वचन पूर्ण करणार. ग्राउंड ही 100% आम्ही ह्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून 100% ते ग्राउंड आपलं तालुका लेवलचं ग्राउंड होईल ह्या पद्धतीनं आम्ही ग्राउंड करणार आहे. तर पोरांना आत्ताच ह्या इलेक्शनच्या घातीतच ते ग्राउंड तयार पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे. आता ह्याच्यातच मागणी हे बरोबर आहे, पण आचारसंहिता असल्यामुळे आपण कुठला बाकीचा इतर फंड वगैरे लावू शकत नाही. आणि जीवन शिंदे संघ तशी चर्चा करून आम्ही जीवन शिंदे संघ जीवनचा फॉर्म हे कसा आम्हाला पाठिंबा मिळेल हे आम्ही पूर्णपणे त्याची खात्री घेणार आणि त्याची समजूत काढून किंवा तरुण पिढीची पूर्णपणे पोरल्यातल्या तरुण पिढीची समजूत काढून आम्ही ग्राउंडला हात हे 100% घातला आहे आणि पूर्ण करणार.